शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण सबलाईन किंवा मेन पाईपलाईन जे-सी-बीच्या सहाय्यानं खणतो आणि परतनं जर मुजवायचं म्हणलं तर जे-सी-बी भेटत नाही आणि जे-सी-बीनं मुजवायचं म्हणलं तरी परवडत नाही. तर तुमच्याकडं अशा पद्धतीने जुन्या काळातली फळी जर असेल, रिवर्स फळी, तर तुम्ही अशा पद्धतीनं ट्रॅक्टरच्या सहाय्याने एकदम व्यवस्थितरित्या काय गोष्टी करू शकता. आता या ठिकाणी बघू शकता ट्रॅक्टरला बरोबर व्यवस्थितरित्या मागची जी फळी आहे ती जोडलेली आहे उलटी करून आणि अशा पद्धतीनं व्यवस्थितरित्या माती जी आहे ती व्यवस्थितरित्या मुजवली जाते. आणि एक लक्षात घ्यायचं आहे, की ज्या ठिकाणी आपण सबलाईनच्या शेपट्या आपण ज्या ठिकाणी काढतो, त्या ठिकाणी पाईपलाईन त्यामध्ये घालणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे होतं काय, की ज्यावेळेस ट्रॅक्टरच्या किंवा जे-सी-बीनं तुम्ही कशानेही मुजवत असाल, तर त्यावेळेस विषय काय राहतो, ज्यावेळेस माती येते, त्यावेळेस अशा शेपट्या ज्या आहेत, ती परत उभ्या राहतात. त्यामुळं शेपट्या आतून चेंबत नाहीत, काय नाहीत. त्यामुळं पाण्याचा फ्लो जो आहे, तो त्या ठिकाणी कमी होत नाही.